नमस्कार। हे पहा, राज्य महामार्ग 65 ते बोरमलनाथ मंदिर ते बोरीपारधी रस्त्याचा 6 क्रमांक 570 येथील नाल्यावर पुलाचे बांधकाम आता सध्या सुरू आहे। तुम्ही माझ्या डाव्या हाताला बघा, हे पुलाचं बांधकाम इथं सुरू आहे। हा पूल आहे केवढ्याचा आणि या पुलाचं काय चाललंय हे जरा इथल्या फलकाच्या माहितीवरून आपण तुम्हाला दाखवतो। या पुलाची लांबी 16.90 मीटर असून किंमत आहे 112.46 लक्ष, म्हणजे 1,16,46,000 रुपये। आणि याची 5 वर्ष दुरुस्ती करायची म्हणून परत दिलेत 1.3 लक्ष, 1,03,000 रुपये। मित्रांनो, श्रेयस कंस्ट्रक्शन खामगाव असा हा ठेकेदार आहे। काम सुरू झालेलं आहे 2 जानेवारी 2026 आणि काम पूर्ण करायचं आहे 1 जुलै 2027। हे मुद्दामून तुम्हाला आम्ही फलक दाखवला। कामाचं उद्घाटन तालुक्याचे आमदार राहुल दादा सुभाष कुल यांनी केलंय। त्याला घातलेली ही माळा सुकून गेल्याचं तुम्हाला दिसतंय। इथं जशी फुलं सुकलेली आहेत तसेच इथल्या बांधकामातल्या घोटाळ्यांची नावं सांगून लोकांचा सुद्धा आता विचार सुकलेला आहे याच्यावर विरोध करण्याचा। तर हे 1.12 लक्ष आणि ह्याचं काम आहे ADBI डबल पुणे BR। याचा अर्थ या प्रशासनाकडूनच आपल्याला समजेल। मित्रांनो, हे बोरमलनाथ मंदिर आहे आणि हे बोरमलनाथ मंदिर म्हणजे या गावातील श्रद्धेचं स्थान। हा जो पूल चाललेला आहे या पुलावरती पाठीमागच्या काळामध्ये जवळपास 27 ते 28 लाख रुपयापेक्षा अधिक खर्च सार्वजनिक बांधकाम उपविभागाने केलेला होता। 2 मोऱ्या टाकल्या होत्या आणि त्या मोऱ्यावरून एक पूल केला होता, तो उद्ध्वस्त केला आहे आणि आता जवळपास 1 कोटी रुपयाच्या अधिक रकमेचा पूल हा नव्यानं बांधला जातोय। हा पूल अशा स्वरूपाचा पूल वरवंड येथे होतोय। याच ओढ्यावरती मेत्रेवस्ती थोरातमाळा दरम्यान अजून एक होतोय। ओढ्यावरच्या पुलाच्या किमती 2 कोटीपेक्षा अधिक आहे। सध्या पावसाचं पाणी ओढ्यांना वाहत नाही, कधीतरी अचानक मोठा पाऊस झाला तर वाहतं, पण हे पूल असणं तर काळाची गरज आहे, त्याबद्दल शंका नाही, खंत सुद्धा नाही। पण या पुलांच्या कामावरती पहिला का तोडला, नवीन का बांधला, खर्च सारखं करायचं, ठेकेदार जगवायचा आणि कमिशन पोटी अधिकाऱ्यांचं पोट भरायचं, हा नवा धंदा तर नाही का? म्हणून ह्या पुलाची आणि याच ओढ्यावरती इथून एक साधारण 500 मीटर अंतरावरती थोरातमाळा मेत्रेवस्ती स्मशानभूमीच्या शेजारी अशाच स्वरूपाचा एक पूल चाललेला आहे। मित्रांनो, सांगण्याचा एक अर्थ आहे, इथं बांधकामं करायची, इथं रस्ते बांधायचे, इथं पूल बांधायचे, कोट्यावधी रुपये खर्च करायचे, पण इथल्या जनतेला कोट्यावधी रुपयाचा खर्च करून पिण्याचं पाणी द्यायचं नाही। ही इथली सगळ्यात दळभद्री व्यवस्था आहे। पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक त्रस्त आहे, शेतीच्या पाण्यासाठी नागरिक बोंबाबोंब मारतोय। जीवनाचं मूल्य असणारी ही 2 महत्त्वाची भाग इथं टाळली जातात आणि तो खऱ्या अर्थानं जे काम होतं आहे ते म्हणजे ठेकेदारी जगवण्यासाठी चाललेला खटाटोप। आणि तो खटाटोप पाहायचा असेल तर दौंड तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाची पूर्ण आत्तापर्यंतची 10 वर्षाची तुम्ही बांधकाम खात्याची लिस्ट सांभाळा, पहा, म्हणजे तुम्हाला कळेल कोट्यावधी रुपये खर्च करून फक्त आणि फक्त जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार जो होतोय तो दौंड तालुक्यात होतोय। मी विजय चव्हाण, आवाज लोकशाहीसाठी। तुम्ही पाहत राहा। संपर्कासाठी 94 23 21 27 97 65 56 69 16। धन्यवाद। नमस्कार। हे पहा, राज्य महामार्ग 65 ते बोरमलनाथ मंदिर ते बोरीपारधी रस्त्याचा 6 क्रमांक 570 येथील नाल्यावर पुलाचे बांधकाम आता सध्या सुरू आहे। तुम्ही माझ्या डाव्या हाताला बघा, हे पुलाचं बांधकाम इथं सुरू आहे। हा पूल आहे केवढ्याचा आणि या पुलाचं काय चाललंय हे जरा इथल्या फलकाच्या माहितीवरून आपण तुम्हाला दाखवतो। या पुलाची लांबी
16.90 मीटर असून किंमत आहे 112.46 लक्ष, म्हणजे 1,16,46,000 रुपये. आणि याची 5 वर्ष दुरुस्ती करायची म्हणून परत दिलेत 1.3 लक्ष, 1,03,000 रुपये. मित्रांनो, श्रेयस कंस्ट्रक्शन खामगाव असा हा ठेकेदार आहे. काम सुरू झालेलं आहे 2 जानेवारी 2026 आणि काम पूर्ण करायचं आहे 1 जुलै 2027. हे मुद्दामून तुम्हाला आम्ही फलक दाखवला. कामाचं उद्घाटन तालुक्याचे आमदार राहुल दादा सुभाष कुल यांनी केलंय. त्याला घातलेली ही माळा सुकून गेल्याचं तुम्हाला दिसतंय. इथं जशी फुलं सुकलेली आहेत तसेच इथल्या बांधकामातल्या घोटाळ्यांची नावं सांगून सांगून लोकांचा सुद्धा आता विचार सुकलेला आहे याच्यावर विरोध करण्याचा. तर हे 1.12 लक्ष आणि याचं काम आहे ADBI डबल पुणे BR. याचा अर्थ या प्रशासनाकडूनच आपल्याला समजेल. मित्रांनो, हे बोरमलनाथ मंदिर आहे आणि हे बोरमलनाथ मंदिर म्हणजे या गावातील श्रद्धेचं स्थान. हा जो पूल चाललेला आहे या पुलावरती पाठीमागच्या काळामध्ये जवळपास 27 ते 28 लाख रुपयापेक्षा अधिक खर्च सार्वजनिक बांधकाम उपविभागाने केलेला होता. 2 मोऱ्या टाकल्या होत्या आणि त्या मोऱ्यावरून एक पूल केला होता, तो उद्ध्वस्त केला आहे आणि आता जवळपास 1 कोटी रुपयाच्या अधिक रकमेचा पूल हा नव्यानं बांधला जातोय. हा पूल अशा स्वरूपाचा पूल वरवंड येथे होतोय. याच ओढ्यावरती मेत्रेवस्ती थोरातमाळा दरम्यान अजून एक होतोय. ओढ्यावरच्या पुलाच्या किमती 2 कोटीपेक्षा अधिक आहेत. सध्या पावसाचं पाणी ओढ्यांना वाहत नाही. कधीतरी अचानक मोठा पाऊस झाला तर वाहतं, पण हे पूल असणं तर काळाची गरज आहे, त्याबद्दल शंका नाही, खंत सुद्धा नाही. पण या पुलांच्या कामावरती पहिला का तोडला, नवीन का बांधला, खर्च सारखं करायचं, ठेकेदार जगवायचा आणि कमिशन पोटी अधिकाऱ्यांचं पोट भरायचं, हा नवा धंदा तर नाही का? म्हणून ह्या पुलाची आणि याच ओढ्यावरती इथून एक साधारण 500 मीटर अंतरावरती थोरातमाळा मेत्रेवस्ती स्मशानभूमीच्या शेजारी अशाच स्वरूपाचा एक पूल चाललेला आहे. मित्रांनो, सांगण्याचा एक अर्थ आहे, इथं बांधकामं करायची, इथं रस्ते बांधायचे, इथं पूल बांधायचे, कोट्यावधी रुपये खर्च करायचे, पण इथल्या जनतेला कोट्यावधी रुपयाचा खर्च करून पिण्याचं पाणी द्यायचं नाही. ही इथली सगळ्यात दळभद्री व्यवस्था आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक त्रस्त आहे, शेतीच्या पाण्यासाठी नागरिक बोंबाबोंब मारतोय. जीवनाचं मूल्य असणारी ही 2 महत्त्वाची भाग इथं टाळली जातात आणि तो खऱ्या अर्थानं जे काम होतं आहे ते म्हणजे ठेकेदारी जगवण्यासाठी चाललेला खटाटोप. आणि तो खटाटोप पाहायचा असेल तर दौंड तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाची पूर्ण आत्तापर्यंतची 10 वर्षाची तुम्ही बांधकाम खात्याची लिस्ट सांभाळा, पहा, म्हणजे तुम्हाला कळेल कोट्यावधी रुपये खर्च करून फक्त आणि फक्त जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार जो होतोय तो दौंड तालुक्यात होतोय. मी विजय चव्हाण, आवाज लोकशाहीसाठी. तुम्ही पाहत राहा. संपर्कासाठी 94 23 21 27 97 65 56 69 16. धन्यवाद.